नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 6 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, IPL 2025 स्पर्धा ही कोणत्या संघाने जिंकली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL स्पर्धा 2025 ही जिंकलेली आहे. ही 18वी आवृत्ती होती. यामध्ये एकूण संघ 10 होते. सुरुवात ही 22 मार्च 2025 रोजी करण्यात आली असून फायनल 3 जून 2025 रोजी खेळवण्यात आले. यामध्ये विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. कप्तान आहेत रजत पाटीदार व उपविजेता टीम आहे पंजाब किंग्स. कप्तान आहेत श्रेयस अय्यर. तसेच अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी खेळवण्यात आला. तसेच ऑरेंज कॅप साई सुदर्शन यांना भेटली. त्यांनी 759 रन काढले आहेत. तर हे गुजरात या टीमचे आहेत. तसेच पर्पल कॅप ही प्रसिद्ध कृष्णा यांना देण्यात आली. त्यांनी 25 विकेट काढले आहेत. त्यामध्ये ते गुजरात या टीमचे खेळाडू आहेत. प्रश्न दुसरा, 72वी विश्व सुंदरी स्पर्धा 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए ओपल सुजाता चुआंगश्री यांनी 72वी विश्व सुंदरी स्पर्धा हा किताब जिंकला आहे. तसेच ही स्पर्धा हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच एकूण स्पर्धा 108 या होत्या. तसेच थीम होती ब्युटी विथ पर्पज. तसेच भारताचे प्रतिनिधित्व कोण करत होत्या? नंदिनी गुप्ता या आपल्या प्यारा भारत देशाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि या स्पर्धेत थायलंडचा हा पहिलाच विजय आहे. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 हा आयोजित करण्यात आला आहे. तर माहिती पाहू, डेहराडून येथील CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम येथे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 हा आयोजित करण्यात आला होता. उद्दिष्ट काय होते? भारतातील बौद्धिक संपदेबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्दिष्ट होते. हा कार्यक्रम आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग आहे आणि जुलै 2023 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आला. प्रश्न चौथा, वाल्मिक थापर यांचे नुकतेच निधन झाले. यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी टायगर मॅन या नावाने वाल्मिक थापर यांना ओळखले जाते. तर ते भारतातील प्रख्यात वन्यजीव संरक्षक, लेखक आणि टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक थापर यांचे वयाच्या 72व्या वर्षी दिल्लीत कर्करोगाने निधन झाले. तर त्यांचे महत्त्वाचे पुस्तक आहे लँड ऑफ द टायगर आणि टायगर फाईल महत्त्वाची पुस्तके आहेत. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणाला देण्यात किंवा सन्मानित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराने एकूण 15 नर्सला पुरस्कारित करण्यात आले असेल. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुजाता बागुल यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच या पुरस्काराची स्थापना झाली आहे 1973 मध्ये. उद्दिष्ट आहे या पुरस्काराची आधुनिक नर्सिंगची जननी फ्लोरेन्स नायटिंगेल यांना श्रद्धांजली म्हणून हा पुरस्कार दिला जातो. तसेच बक्षीस 1,00,000 रुपये आणि सन्मान चिन्ह आहे. तसेच नामांकन कसे करायचे? राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य सेवा संस्थांकडून नामांकन हे केले जाते. तसेच अर्जदाराची पात्रता आहे नर्सिंग क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा करणाऱ्या परिचारिका यास अर्ज करण्यास पात्र असतील. प्रश्न 6वा, दुसरे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गोवा हे राज्य पूर्ण साक्षर राज्य हे बनले आहे. तर शिक्षण मंत्रालयानुसार 95% पेक्षा जास्त साक्षरता दर प्राप्त केलेल्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण साक्षर मानले जाते. तर
पहिला पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोराम. तर साक्षरता काय आहे? 98.02% ही मिझोराम या राज्याची साक्षरता आहे. तसेच दुसरा पूर्ण साक्षर राज्य आहे गोवा. गोव्याचा साक्षरता दर आहे 99.07%. तसेच गोवा हे दुसरे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषणा करण्यात आली. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा करण्यात आली. तसेच तर घोषणा करण्याची तारीख काय होती? 30 मे 2025 व स्थळ होते पणजी, गोवा या ठिकाणी. प्रश्न 7वा. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी शैलेश मेहता यांची फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया स्थापना झाली आहे 1955 मध्ये. सदस्य आहे भारत आणि परदेशातील एकूण 611 सदस्य. प्रमुख उद्दिष्ट आहे वनस्पती पोषण तत्वांचा संतुलित आणि कार्यक्षम वापर करून अन्न सुरक्षा निश्चित करणे आणि प्रामुख्याने खत उत्पादक, वितरक, आयातदार, उपकरण उत्पादक, संशोधन संस्था आणि इनपुट पुरवठादार यांचे प्रतिनिधित्व करते. प्रश्न 8वा. कोणत्या राज्याने पहिली व्याघ्र सफारी सुरू केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी झारखंड या राज्याने व्याघ्र सफारी सुरू केली आहे. माहिती पाहू. झारखंड सरकारने पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या 12 वाढीय पश्चिम वन क्षेत्रात कोर आणि बफर झोनच्या बाहेरील 150 हेक्टर क्षेत्रात राज्यातील पहिली व्याघ्र सफारी सुरू करण्याची घोषणाही केली आहे. ही सफारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केली जात आहे. तर पलामू व्याघ्र प्रकल्प हे झारखंड राज्यातील व्याघ्र प्रकल्प असून स्थापना झालेली आहे 1974 मध्ये. प्रोजेक्ट टायगर अंतर्गत ही स्थापना करण्यात आली आहे. तसेच या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ आहे 1129.93 चौरस किलोमीटर. तसेच झारखंडमधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न 9वा. युनियन बँक ऑफ इंडियाचे नवे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए आशिष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर युनियन बँक बद्दल माहिती पाहू. युनियन बँक ऑफ इंडिया स्थापना झालेली आहे 11 नोव्हेंबर 1919 मध्ये. संस्थापक आहेत सरदार शशी शेखर सिंग आणि भूमिहार सेठ सीताराम पोद्दार हे संस्थापक आहेत. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसेच अध्यक्ष आहेत श्रीनिवासन वरदराजन. तसेच एमडी आणि सीईओ आहेत आशिष पांडे. प्रश्न 10वा. भारताने थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत 2025 मध्ये किती पदके जिंकली आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए भारतानेही 8 पदके जिंकली आहेत. तर यामध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य असे एकूण 8 पदकेही जिंकली आहेत.